यामध्ये मी एकदम डिटेल मध्ये बोलू शकलो नाही। जे काही समोरचे व्हिडिओ राहणार आहे आपले, त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पूर्ण क्लिअर करून देणार आहे की म्हणजे या माणसाने आपला शब्द पाळला। मित्रांनो, आपल्यासारख्या युवा पिढीचा, आपल्यासारख्या मुलांचा, ज्या मुलांचा राजकारणामध्ये काहीही हस्तक्षेप नाही आहे, ज्या मुलांचा राजकारणामध्ये काही नामकरण काहीच नाही आहे, त्यांनी फक्त एक माणुसकीचा धर्म निभावून जे आहे त्यांनी आपलं काम केलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये आपलं काम जे आहे हे मार्गी लागणार आहे। मित्रांनो, आज माणूस जे आहे मित्रांनो खूप म्हणजे खोटं सांगणे तुम्हाला मित्रांनो खूप खुश आहे। मित्रांनो, खूप खुश आहे, कारण या माणसांनी माझं नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचं काम केलेलं आहे। त्या हाती शासनाच्या दारी अपयशच आलं आणि त्याकरता पांधन रस्ता पूर्ण होण्याकरता माझे अहोरात्र प्रयत्न चालू असूनही मला यश आलं नाही। आणि काही निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रविभाऊ मुंदे हे आमच्या खेडपिंपरीला आले असता आम्ही संपूर्ण ग्रामवासियांनी त्यांना आळा घातला आणि एकमेव कामाची मागणी केली की भाऊ, आम्हाला एकमेव काम म्हणजे तुम्ही पांधन रस्ता खेडपिंपरी ते लोहगाव हा आम्हाला बनवून द्यावा। आणि त्याकरता आम्हाला भाऊनी 2 दिवस अगोदर भेट देऊन लगेच आम्हाला शब्द दिला की सरपंच, तुम्ही म्हणत असाल तर मी नागरिकांच्या सेवेसाठी मशीन पाठवतो आणि लोकांच्या मदतीने, लोकांना साथ घेऊन भानगडी गावातल्या गावात मिटून तुम्ही रस्ता सुरुवात करू शकता आणि मी तुम्हाला आर्थिक सहाय्य आणि मशीनचं सहाय्य, डिझेलचं सहाय्य मी माझ्या परीने मी करतो, असं शब्द दिला होता। आणि अवघ्या 2 दिवसामध्येच आमच्या रविभाऊ मुंदेंनी मशीन पाठवली आणि आमच्या या खेडपिंपरी ते लोहगाव पांधन रस्त्याचं खोदकामाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या उद्घाटनाने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे। आणि त्या वतीने मी त्याबद्दल रविभाऊ मुंदे यांचं मनपूर्वक एक खेडपिंपरी सरपंच म्हणून मी त्यांचे लाख लाख आभार मानतो। कारण हे काम न होणारं काम 50 वर्षापासून बरेच नेते याच्या मागे लागले, परंतु या कामाला कोणीही सुरुवात करू शकले नाही। परंतु आम्ही एक लोकांच्या सहमतीने, लोकांना विश्वासात घेऊन रविभाऊ मुंदे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मदतीने आज या रस्त्याचे काम सुरू केलेले आहे। मी त्यांचे